रामलाल बाबा गेंदाई यांनी एक अंधारात अशी ज्योत पेटवली आणि ती ज्योत मशालरूपी ज्योत ही आपल्याकडे आजपर्यंत तेवत आपण ठेवलेला आहोत। नक्कीच आनंद वाटतो मला की या अशा खेडेगावामध्ये रामलाल बाबा येत होते। अगदी बैलगाडी, त्याच्या अगोदर एस टीने प्रवास, पायी प्रवास आणि असा प्रवास करून आपल्या गावात यायचे, आपल्याकडून श्रमदान करून घ्यायचे। या मातीतला कण ना कण पांडुरंग हरी रामकृष्ण हरी म्हणून टाकलेला आहे। आजही या जर कार्यक्रम या ठिकाणी कोणताही झाला, छोटा जरी कार्यक्रम झाला तर तो कार्यक्रमाला एक आनंद निर्माण होतो, एक उत्साह असतो। तर त्याचं कारण हे आहे की ही जागा पवित्र आहे। बाबा म्हणायचे, या जागेचा महिमा गोकुळ प्रगटले रामा। या जागेचा महिमा असा आहे की या जागेवर कोणताही कार्यक्रम हा सक्सेस होतो, हा एक आनंद निर्माण करणारा होतो। या गावामध्ये सुरुवातीला मी आलो, मागच्या वर्षी दुपारच्या वेळेला आलो होतो। त्याच वेळेला मला खूप आनंद वाटला की प्रवेशद्वार दोन्हीकडून दोन, त्याच्यावर रामलाल बाबा गेंदा यांचं नाव, त्यांची मूर्ती, तर मन भरून आलं होतं। बाबा ज्या पद्धतीने पापाळला यायचे त्या पद्धतीने तुमचं नळविरा, हनुमानखेडा, सिंदखेड राजा, गोळेगाव, तसंच मराठवाड्यामध्ये सुद्धा आमचं त्या ठिकाणी रांजणगाव, गणोरी, नागुणीची वाडी, किनगावाडी, खूप गावं आहेत की जे बाबा वर्षभर फिरायचे आणि ज्या गावामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे ती पूर्ण करायचे। किनगावाडीला नदीला पूल नव्हता, ओढ्यातून नदीतून बायांना पाणी आणायला जावं लागायचं, तर तिथं पूल बांधला। पूल बांधायचा कसा, तर सिमेंटचे पोल जे लाईटचे ते पडलेले होते, ते 4 पोल असे उभे आडवेट त्याच्यावर टाकले आणि मग तो पूल तयार केला। बेंदवाडी, जिथे बाबाची सासुरवाडी आहे, गेंदाईचं माहेर आहे, त्या ठिकाणी विहीर, पाण्याची गरज होती, खारं पाणी होतं, पण बाबांनी तिथं विहीर बांधली आणि त्या विहिरीला गोड पाणी लागलं। जे गाव आजपर्यंत तेच पाणी वापरतायत। कुठं शाळा नसेल तिथं शाळा बांधली, जिथं वेस नसेल तिथं वेस बांधली, गणोरीला रस्ता नव्हता तिथं रस्ता बांधला। म्हणजे बाबांनी त्या काळातली गरज ओळखून आणि आपलं कार्य केलेलं आहे। आणि हे कार्य समाजासाठी केलं, स्वतःसाठी काहीच त्यांनी केलेलं नाही आहे। तर बाबांचं सांगितलं की भूकंपग्रस्त, पूरग्रस्त यांना आपल्यातून जे 5 रुपये, 3 रुपये, 2 रुपये जायचे त्याची पावती द्यायचे बाबा। गेंदाई त्या पावती घ्यायची आणि ते 1 रुपयासुद्धा बाबांनी कधी स्वतःच्या संसारासाठी लावला नाही, तो समाजासाठी लावला। आपल्यासाठी धर्मशाळा उभारल्या, आपल्यासाठी गोशाळा उभारली। मड या ठिकाणी मोठी गोशाळा होती, आता तुमच्या परिसरात आहे। तर बाबांनी हे सर्व जे दान धर्म आपल्याकडनं घेतलं ते समाजासाठी पुन्हा परत दिलेलं आहे। परंतु त्यांचे उपकार आपल्यावर आहेत म्हणून आपण त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे। जे आज 50 वयाचे आहेत, 45चे आहेत, त्यांनी बाबा बघितलेले आहेत, परंतु जे आता तरुण मुलं आहेत त्यांना बाबांचं कार्य माहीत नाही, तर ते कार्य तेवत ठेवण्याचं काम हे आता आपल्यासारख्या व्यक्तींचं आहे। आणि निश्चितच हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली राऊत हे काम जोमाने या ठिकाणी करतायत। आम्हाला त्यांचासुद्धा खूप अभिमान आहे की रामलाल बाबांचं जे कार्य होतं ते समाजापर्यंत पोहोचवत आहेत आणि निश्चितच आपण हे कार्य आणखी जोमाने पुढे नेणार आहोत। जसं त्यांनी जोगेश्वरी आमच्या गावाजवळ आहे, त्या गावाला सुद्धा बाबा जायचे, परंतु त्या गावात बाबाचा फोटोसुद्धा नंतर लोकांनी ठेवला नाही। परंतु आता त्या ठिकाणी बाबांनी प्रबोधन करून मंदिराचं काम करायला लावलं। त्याच दिवशी संध्याकाळी कीर्तन संपल्याबरोबर जागा दाखवली आणि मंदिरासाठी जसं तुम्ही वर्गणी जमा केली तसं लगेच त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे। तसं प्रत्येक गावामध्ये बाबांचं जे कार्य होतं ते कायमस्वरूपी स्मरणात राहावं यासाठी प्रयत्न करतायत। आपण सुद्धा गावकऱ्यांनी असेच प्रयत्न केले पाहिजे। आपल्या घरामध्ये बाबांचा फोटो लावला पाहिजे। ज्या पद्धतीने आपले आजोबा, आपले पंजोबाचा आपण फोटो लावतो किंवा नेत्यांचे फोटो असतात, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं कार्य आपण सांगतो की फोटो का बरं लावला, तसा बाबांचा फोटो आपण जर लावला तर त्यांचं कार्य राहिलं पाहिजे। त्यांनी सांगितलं पाहिजे आपण की बाबा कोण होते, तर एक महान संत होते, एक समाज सुधारक होते, परोपकारी संत होते, ज्यांनी आपल्या गावाला सन्मार्गाला लावलेला आहे। तर सर्वांचं या ठिकाणी खूप कौतुक, धन्यवाद की आपण हा कार्यक्रम आजपर्यंत तेवढं ठेवलेला आहे आणि निश्चित यानंतरसुद्धा हा भव्य स्वरूपात हा कार्यक्रम होणार आहे याची मला जाणीव आहे। आता मंदिराचं काम या ठिकाणी होतं आहे, मूर्तीचं कामसुद्धा जे करतायत त्या ठिकाणी, तर त्यांनी अगोदर झोलेगाव, त्यांचं जे जन्मभूमी आहे बाबांची, तिथं मूर्ती बनवलेली आहे। तशाच पद्धतीची मूर्ती आता आपल्या पापळ गावामध्ये सुद्धा होणार आहे। म्हणजे बाबांचं जे या ठिकाणी देवस्थान आहे ते आणखी मोठं होणार आहे। लोक लांब लांबून दर्शनाला येतील आणि आपल्या गावामध्ये एक मोठं नाव या ठिकाणी गावाचं, पापळ गावचं होणार आहे। आम्ही अगदी 100 किलोमीटर संभाजीनगरहून आपल्या गावाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहे। तर खूप
चांगलं वाटलं, आनंद वाटला, तुमच्या सर्वांचं दर्शन झालं, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.